नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करते मनापासून. आणि आज आपण डिझॉल्विंग इगो ह्या विषयाचा म्हणजे प्रवासाच्या शेवटच्या दिवशी परत एकत्र आलेलो आहोत. आणि खरंच आपण या 5 दिवसात म्हणजे मागच्या 5 दिवसात आपण हे शिकलो की अहंकार म्हणजे काय, तो कसा काम करतो, तो कसा विरघळवायचा, किंवा त्याच्या पलीकडे खरं काय आपलं स्व आहे हे पण आपण अनुभवलेलं आहे. तर आता त्याच्याही परे जाऊन आज आपण बघणार आहे की अहंकार विरघळल्यानंतर आता आपण कसं जगायचं, किंवा रोजच्या जीवनामध्ये ही जी जाणीव आपल्याला झालेली आहे ही कशी वापरायची. आणि एकदाच वापरायची, दोनदाच वापरायची, कितीदा वापरायची, तर हे सर्व आज आपल्याला माहिती होईल. आणि परत परत आपण घसरत जाऊ. असं नाहीये की आज जाणलं, माहितीये, समजलं सगळं, पण घसरतो, पण परत तरी उठता आलं पाहिजे. आणि हे कधीपर्यंत जाणायचंय, तर मरेपर्यंत जाणायचंय. आणि जसजसं आपल्यातली ही जाणीव, आपली जागृती डीप मध्ये जात जाईल, तस तसं आपण म्हणजे डिटॅच होत जाऊ, आणि तस तसं जगण्याचा अर्थ आपल्याला समजत जातो. तर ही जाणीव आपल्याला जागृत करायची आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर पहिला याच्यातला मुद्दे आहे की जाणीव जागृत करण्याचे काय असे मुद्दे तुम्हाला मी सांगणार आहे. तर 5 मुद्दे सांगणार आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे एक्सेप्टन्स. आता एक्सेप्टन्स वर आपण एक पूर्ण सेपरेट चॅप्टर पण घेतलेलं आहे. कशा पद्धतीने एक्सेप्ट केलं पाहिजे, काय आहे हे सगळं तुम्हाला त्याच्यात डिटेल माहितीये. पण तरी पण अहंकाराच्या डायरेक्शनने स्वीकार, एक्सेप्टन्स म्हणजे कसं, तर अहंकार हा सतत विरोध करत असतो. त्याला म्हणजे जसं घडलं तसं वाटतं की हे मला नको होतं, असं व्हायला नको होतं, हे माझ्यासोबतच का बरं झालं, हे असं नाही नाही, सगळ्यांचं चांगलं होतं आणि माझ्यासाठीच असं नाही, देवही मला माहिती नाही काय. आणि कुठेही काही म्हणजे इव्हन म्हणजे आपण काल जशी तुम्हाला ती स्टोरी सांगितली की सासू सुनेची है ना, ते सासू घेऊन जाते मंदिरामध्ये, याला त्याला तो बैला गाई दिसते तर गाईला दूध मागते, तर हे वगैरे सगळं. तेव्हा तुझी प्रश्न विचारते की हा, हे सगळे जर दगडाचे पुतळे आहेत, हे तुम्हाला जर वस्तू देत नाहीये, तुम्हाला काय पाहिजे, तर मग तो कसा तुम्हाला आशीर्वाद देईल. तर हे सुद्धा आपण जे करतो आहे, हे सुद्धा आपण अहंकाराच्या याच्याने येतो, जातोय की हा इथून आपल्याला काहीतरी मिळतं आहे, है ना. तर म्हणजे मला जे आहे ते इथून मिळते आहे. आणि जर तुम्हाला तिथे नाही मिळालं, तर तुम्हाला त्याच्यातही येतं की मी इतके तिथे मंदिरामध्ये दान दिलं, इतक्या लोकांना जेवण वाढलं, इथे केलं, काही नाही, देव नाही, काही नाही, आणि तिथे सुद्धा देवाला सुद्धा आपण नकारतो. आणि तिथेही अहंकार आपला येतो. तर अशा वेळेस हे सगळं हे आपण जे आता सांगतोय, की याचा अर्थ काय होतो, कसा म्हणजे त्या गोष्टींमधून, कथेमधून सांगतो. तर याचा अर्थ म्हणजे आपल्याला ते सांगायचं याच्यासाठी की आपल्याला अहंकार सोडायचा आहे. ते तर एक निमित्त आहे. म्हणजे एक जसं बाळ चालवतो, त्याला काही दिवस आपल्याला गुडगुडी द्यावी लागते, वॉकर द्यावा लागतो. तर हा वॉकर आहे. ज्या लोकांना तेवढी समज नाही म्हणा, किंवा तेवढ्या त्या लेवलपर्यंत ते विचार करू नाही शकत आहे, डीप मध्ये जात नाहीये, किंवा बुद्धीची ती लेवल नसते, तर अशा लोकांना असा वॉकर द्यावा लागतो. त्यांची कम्प्लिटली ग्रोथ झाली नसते. पण जेव्हा मोठा माणूस होतो, समजदार होतो, त्याला शिक्षण समजतं, त्याला रियालिटी प्रॅक्टिकल समजतं, तेव्हा मग त्याला वॉकरची गरज नाही पडत. तेव्हा तो आपल्या पायावर चालतो. तसंच आज आपण आपल्या डोक्याने, आपल्या विचारांनी, आपल्या बुद्धीने पण स्वतःला विचारलं पाहिजे. तर अहंकार हा नेहमी विरोध करत राहतो, हे समजून घ्या. तर जिथे तुम्ही एक्सेप्ट केलं, तिथे तुमचा अहंकार संपून जातो. आणि अहंकार विरहित जीवन म्हणजे काय होतं, की जे आहे त्याचा स्वीकार करणं. म्हणजे आज मला पोटभर जेवण मिळालं, आज मी म्हणजे पावसाळा, बाहेर पाऊस पडतोय, पण मी इथे माझ्या घरामध्ये सुरक्षित आहे, झोपलेली आहे, झोपते आहे, बसते आहे. आज माझ्या अंगावर कपडे आहेत, थंडी वाजते, मी स्वेटर घालू शकते, पांघरू शकते. ह्या गोष्टीसाठी तरी म्हणजे याला म्हणजे धन्यवाद, ग्रॅटिट्यूड जेव्हा तुम्ही केलं, तेव्हा तुमचा अहंकार विरून जातो. आणि जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी स्वीकारतो, ग्रॅटिट्यूड मध्ये येतो, तेव्हा आपली आतली शांती ही अबाधित राहते. अबाधित म्हणजे तिला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही त्या शांतीला. ती शांती म्हणजे परम शांती असते. तिला म्हणजे तुमच्या समोर कितीही मोठी घटना घडो, पण तुम्ही जेवढं मिळालं तेवढं त्याच्यामध्ये जर तुम्ही खुश आहे, तर खूप जबरदस्त आहे. त्याच्यातही एक गोष्ट खूप सुंदर मला म्हणजे वाचायला मिळाली, की ती की एक फकीर येतो एका राजाच्या समोर, आणि तो काहीतरी मागतो. असं काय त्याला उर्दू शब्दामध्ये, मला आता शब्द आठवत नाहीये.
तर असं काहीतरी म्हणजे मोठा तो असा काहीतरी हे म्हणतो, हम्म, असं काहीतरी दान देण्याचं असते वगैरे. तर त्या राजाला आश्चर्य वाटते की यांनी कसं काय म्हणजे ही गोष्ट मागितली, कारण ती दान मागायची गोष्ट म्हणजे खूप परंपरेने ते आलेलं असतं त्यांच्या लाईफ म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर त्याला आतमध्ये बोलवतो आणि त्या भिकाऱ्याला म्हणजे त्या याला भिकारी नाही म्हणता येणार, एक म्हणजे साधू म्हणा किंवा म्हणजे कोणी आहे. तर म्हणते तुम्हाला कसं माहिती की ह्या घरामध्ये हे तुम्हाला मिळते आहे. तर म्हणे मी याच्या आधी पण आलो होतो. तर तेव्हा पण म्हणजे मला असं काहीतरी वगैरे मिळालं. तर म्हणे तेव्हा किती वर्षापूर्वी, तर तो सांगतो इतक्या वर्षापूर्वी. तर म्हणे तेव्हा तर माझा जन्मही नव्हता झाला. तर म्हणे माझे वडील होते तेव्हा. तर म्हणे, हा बरोबर आहे. तोही राजा म्हणजे त्याच्याकडनं मला मिळालं. पण त्याच्यानंतर त्या राजाकडे गेलं तर तोही म्हणतो की माझ्याकडे म्हणजे असं, म्हणजे असं बोलता बोलता तो, मी किती वर्षापासून इथे येतोय ह्या राजवाड्यामध्ये. तर किती वर्षापासून, तर त्याच्या वडिलांपासून, वडिलांचे आजोबा आजोबा किती किती पिढ्या 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 पिढ्यांपासून येतो आहे. मी इतक्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इथे येतच आहे. तर हा जो म्हणजे बंगला आहे किंवा जे काही आहे ते इथे परमनंट आहे, हा असाच आहे, परमनंट नाही म्हणजे हा असाच आहे बांधलेला. पण इथे येणारे बदलत आहेत, म्हणजे पिढ्यान पिढ्या बदलत आहेत. खरंच बघा, आज आपल्या आई वडिलांचा, आता जसं माझ्याच आई वडिलांचं घर आहे, त्यांनी इतका सुंदर बंगला बांधलाय मस्तपैकी. आणि नागपुरामध्ये एकदम म्हणजे अंबाझरी गार्डन म्हणजे खूप म्हणजे महागडे एरिया म्हणा किंवा एकदम टॉप ऑफ द नागपूर म्हटलं तरी चालतं, अशा अशा एरियामध्ये आता तिथे प्लॉट जागा नाहीच मिळत. पण आज तेव्हा त्यांचा साहेबांचा बंगला म्हणून वगैरे, जरी आता तिथे माझे भाऊ राहतात किंवा जे रिनोव्हेशन केलं असेल जे काही असेल, पण आज तिथे आई वडील नाहीयेत. पण त्याच घरामध्ये गेलं तर म्हणजे तिथे दुसरे लोक दिसतात. पण ज्या लोकांनी इतकी मेहनत केली त्या घरासाठी, ती लोक नाही येत. म्हणजे ते घर सोडून जावं लागतं तुम्हाला. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो किंवा भाऊ वडील गेला तर त्यांचे मुलं येतील तिथे. तो बंगला तर परमनंटच झाला, जागा तर परमनंटच आहे. कित्येक वर्षापासून येतील लोक, राहतील जातील. सेम तसं आपण ह्या धर्तीवर जन्मानुजन्म येत असतो त्या घरामध्ये. आपलं कार्य निभवतो, निघून जातो, कार्य निभवतो, निघून जातो. कोणालाच पत्ता राहत नाही की ते कोण आधी आहे. आपले कितीतरी पिढीने पिढी लोक येतात जातात येतात जातात, ते जागा तशीच राहते. पण तुम्ही तिथले निघून जाता. तर काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी, काही वर्षांसाठी आपलं हे घर असतं. मग अहंकार काय आहे तुमचा, आणि तो किती दिवस राहणार आहे, किती दिवस तो, आणि तो अहंकार तुमचं काय देणार आहे. म्हणजे इथे राहून तुम्हाला सगळं काही मिळून सुद्धा तुम्ही तुमची शांती सगळी हलवलेली असते. तर ज्या वेळेस ही गोष्ट रियालिटी आपण समजली, स्वीकारली, तेव्हा सगळी तुमची म्हणजे अहंकार तुमचा सगळं संपून जातो. आणि तिथे जेव्हा अहंकार संपला, तिथे तुमची शांतीच उरते फक्त. तर इथे मला काहीच दिवस म्हणजे बघा, आपण आपल्या मुलांना थोड्या वेळासाठी सुद्धा म्हणजे स्वतंत्रता देत नाही. त्यांना त्यांच्या जीवनाचे डिसिजन्स घ्यायला सुद्धा आपण किती डिस्टर्ब करत असतो किंवा किती हे करतो, हे समजून घेतलं पाहिजे आपण. तर प्रत्येकाला आपलं स्वतःचं लाईफ आहे, स्वतःचं म्हणजे आहे. आणि त्यांना त्यांचं म्हणजे सोडायचं आहे किंवा स्वीकारायचं आहे की हे असंच आहे. त्यांना त्यांची बाजू दिसते आहे, त्यांना त्यांचे डोळे दिसते, त्यांच्या डोळ्यांनी तुम्ही बघू शकत नाही, त्यांच्या कानांनी तुम्ही ऐकू शकत नाही. हे नेचरने असंच बनवलेलं आहे आपल्याला. हे स्वीकारून घ्यायचं. जिथे मी तुम्हाला रक्ताच्या नात्यांबद्दल सांगते, तिथे शेजारी पाजारी शत्रू मित्र परिवार काय चीज आहे मग. ते तर मग तुमचं गुणसूत्रही नाही जमत तसं पाहिलं तर. पण युनिव्हर्सल पाहिलं तर आज आपल्यामध्येच इंग्लंड लोकांचे जीन्स आलेले आहे, आफ्रिकन लोकांचे जीन्स आले. काय वाटतं तुम्हाला, फॉरेनर लोक आता एवढे वर्ष हे राहिले, काय आपल्या भारतीय आणि इंग्लंडमध्ये काही लग्न झाले, लग्न कशाला, जबरदस्ती किंवा हे सगळं झालं नसेल, बच्चे झाले नसतील. मला तर आजही खूप गोरे गोरे पान दिसले तर म्हटलं हा इंग्रजाचा म्हणजे हे आहे, कुठेतरी याच्या आजी आजोबांचं म्हणजे काहीतरी लफडं चाललेलं. लिटरली असं म्हणजे मनात असं विचार येतात. तर असे हे जीन्स आपण म्हणजे सारा त्यातून भूमिकेतून आलेले आहे, पूर्ण युनिव्हर्सल आलेले आहे. तर इथे कोण कोणाचं वेगळं राहिलेलं आहे यार, काहीच नाही राहिलेलं आहे, काहीच नाही राहिलं आहे. तर तिथे आपण कुठे थोडा काही काळासाठी आलो आणि माझं माझं करतो आणि माझं ऐकलं पाहिजे, मला असं म्हटलं मला ते म्हटलं, कुठे ठेवतंय. हो ना, सेम विचार येतो. एकदम
खरंच आहे. आणि आमच्या वरतीच आहेत राहतात, अगदी पांढरं स्किन आहे त्या मुलांची, त्या मुलीची, तिच्या नवऱ्याची पण. तर ते तर छान सांगतात म्हणजे आपलं ह्याचं तसं वगैरे. पण त्याला त्याच्याकडे पाहिलं, मी असे बघत असते, माझ्या डोक्यात विचारत म्हटलं असं तर हा ब्रिटिश खानदानीतला आहे. नक्की याच्या आजी आजोबा किंवा कोणीतरी पंजोबा यांचं काहीतरी झालं असेल आणि तिथून हे पैदा झालेले आहेत. शेवटी भारताची मॅम ह्याच्यामध्ये मिळालेले. काय म्हटलं? सॉरी हा आमच्या माझ्या पप्पांकडचे एवढे गोरे आहेत ना, तसलेच गोरे आहेत माझे पप्पा, त्याची आजी, ते त्याच्यामुळे मला नेहमी विचार येतो हा. हो की नाही. आणि ऍज अ डॉक्टर तुला माहिती आहे की याच्याशिवाय तर जीन्स होत नाही. अरे सगळे युनिव्हर्सल एक आहे, कधी ना कधी कुठे ना कुठे काही ना काहीतरी झालेलं आहे. तो कुठे आता याच्यामध्ये राहिलेले आहे? आता आजकाल तर बाउंड्रीजच राहिल्या नाही. आता तर चांगल्या पद्धतीने लग्न करतात, लग्न होतात. है ना? आता तर म्हणजे जाती भेद नाहीत, आता म्हणजे देश भेदही राहिलेला नाहीये जवळजवळ आता. तर अशा पद्धतीचं आपलं हे जीवन आहे. तर तिथे हेच म्हणजे इतकी साधारण गोष्ट जर आपण बुद्धिमत्तेने समजून घेतलं, तर स्वीकार करण्याची गोष्टच राहत नाही. म्हणजे इतकी सिंपल गोष्ट आहे की माझ्या डोळ्यांनी मीच बघू शकते. माझ्या पोटातलं आतलं बाळ सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघू शकत नाही. माझ्या कानाने तो ऐकू शकत नाही. किती सहज गोष्ट आहे, किती सोपी गोष्ट आहे की नाही? आणि न पटणारी गोष्टी आहे का? शक्यच नाहीये. न पटण्यासारखी गोष्टच नाहीये. मग एवढं सगळं तुम्हाला नेचर सरळ दाखवतोय, तर तुम्ही असं कसं बोलू शकता की तुम्ही मला स्वीकार नाहीये किंवा मी स्वीकारू शकत नाही? तर हे समजून घेणं जरुरी आहे. आणि जसं हे तुम्हाला डीपली समजलं, तुमच्या म्हणजे बुद्धिमत्ते गेलं ना, बस तुम्हाला स्वीकार करायला काहीच अडचण जात नाही. आणि स्वीकार केलं तर तुमचा अहंकार तिथे संपून जातो. ठीक आहे. नंतर आणि जसा अहंकार संपला, तसं मग नंतरचा पॉइंट येतो सेवाभाव, म्हणजे सर्व्हिस देणं. मग ते तुमचं प्रोफेशनल असो की तुम्ही म्हणजे सेवाभावने द्या की जे काही आहे. आज आपण हे जे प्रोफेशनली करतो आहे, बिलकुल तिथे पैसे घेतो, पण तिथे एवढं भरपूर देतो की त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे बदल झालाच पाहिजे. नाही तर आणि आयुष्यभराचे म्हणजे संबंध कायम ठेवतो. असं नाही की बस त्याला पैसे दिले, असं झालं तसं झालं आणि आता तू कोण मी कोण, असं नाही. त्याच्याही परे आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून आपण एकमेकांना म्हणजे बोलत राहू, हे करत राहू. त्या निमित्त आहे फक्त हे. तर ह्या एक प्रकारचा सेवाभावच आहे. आणि जेव्हा सेवाभाव किंवा अशी सर्व्हिस दिली, तर तेव्हा काय होतो, अहंकार निघून जातो. आणि म्हणजे अहंकार हा म्हणजे माझं असं केंद्रित असतो. माझं, मला समजलं, मी खूप हुशार आहे. आता मला सांगा, मी जर हा जो कोर्स घेते तुमचा, तुम्हाला शिकवते, हा समजा मी माझ्या जवळच ठेवला असता, मी एकटी कशी कोणासोबत वागू यार, कशी करू, काय करू? काहीच नाही. मला अहंकार तेव्हाच सोडता येईल जेव्हा मी कोणासोबत तरी अहंकाराबद्दल बोलेन किंवा मी त्यांना समजून सांगेल किंवा त्या सेवाभावेमधून अहंकाराची सेवा देऊ शकेन की अहंकार असं असतं, अहंकार ते असतं, अहंकार असं आहे. तर मला शांती मिळाली, तू पण करून बघ. म्हणजे याच्याबद्दलचं ज्ञान मी त्या व्यक्तीला नाही सांगणार, तोपर्यंत पसरेल कसं? आपण नेक्स्ट पिढीला पोहोचवू कसं? तर ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. आणि ही गोष्ट जेव्हा समजली, तेव्हा तुमच्यामध्ये सेवाभाव निर्माण होतो. आणि सेवाभाव म्हटलं तर जसं सेवाभाव म्हटलं तसं तुम्हाला म्हणजे आपोआप तो अहंकार विरून जातो. आणि तो म्हणजे एक प्रकारची मदत होते किंवा आपलं योगदान असतं. कारण आपणही ह्या बंगल्यामधून, सगळा हा बंगला आहे आपला पृथ्वीमध्ये, निघून जाणार आहे. हा बंगला काय आपला नेहमीसाठी नाहीये. तर नेक्स्ट पिढीला इझी जावं, त्यांना समजावं, मग आपण हे आपल्याला जे समजलं ज्ञान, कमीत कमी ते तर देऊन जाऊ आपण. आणि ते देताना जी सेवाभाव आणि सुंदर भाव येतात ना मनामध्ये, ते म्हणजे अहंकार विरहित असतात किंवा अहंकाराला केंद्रित करत नाही. आणि अहंकार म्हटलं तर नेहमी माझं, माझा पैसा, माझे मुलं, माझं हे, माझं ज्ञान, माझं ज्ञान आहे ते, असं म्हणतो. पण ज्ञान, पैसा हे सगळं नेहमी वाटण्यासाठी आहे. आणि हे नेचरकडनं जेव्हा शिकले, याच्यावर आपण टॉपिक घेऊ, नेचर आपल्याला काय शिकवतो. नेचरकडनं शिकवलं तर नेचर हा नेहमी देणाराच असतो. नेहमी देणारा असतो. म्हणजे तो पास करणारा असतो. एकाला आलं की दुसरीकडे देतो, एक आलं की जास्त देतो, कमी नाही देत.
तर असं जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आपण सेवाभाव किंवा आपली जी काही सर्व्हिस करतो, आपण प्रोफेशनली सर्व्हिस करत असेल, तर म्हणजे पैसा पैसा आपण हा म्हणजे कसं आहे की एक साधन ठेवलेलं आहे. नाही तर नेचरला काय समजतं पैसा आणि काय आहे. जसं आता आपण तुम्ही लहानपणी लुडो किंवा ते एक गेम खेळले असतात. कोणता बिझनेस गेम असतो, त्याच्यामध्ये ना ते असा खेळतो आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही रेल्वे स्टेशन विकत घेऊन घेता, एरोप्लेनचं घेऊन घेता, मोठ्या मोठ्या गोष्टी, आणि त्याच्यात ते पैसे असतात, नकली नोटा असतात पहा. तर म्हणजे त्यावेळेस काय म्हणजे बच्चू असतो, पण त्यावेळेस म्हणजे अरे इतने डॉलर का है, चलो ये लो, ये रेल्वे स्टेशन खरीद लेंगे, ये एअरपोर्ट खरीद लेंगे, वो खरीदे, ये खरीदते वगैरे, अशा टाईपचा तो खूप सुंदर गेम आहे. आम्ही लहानपणी खूप खेळायचो. तर तेव्हा आपल्या याच्यामध्ये किंमत काहीच नव्हती, त्या नकली पैसे आहे की काय आहे, पण खुशी. आज मी हे खरीदलं, मी आज ते खरीदलं, ते केलं. म्हणजे व्यवहारामध्ये येण्यासाठी तो गेम खूप सुंदर होता, पण तसा आध्यात्मिक दृष्टीने बघा, किती मोठी गोष्ट शिकवण्यासाठी होतं ते. तर तो एक नकली पैसा होता. पण त्या छोट्याशा बाळाला तो नकली नाही वाटत, त्याचा पण त्याला अहम येतो, किंवा तो माझा पैसा, किंवा एक इतका पैसा मेरे पास आहे असं वगैरे, अशा टाईपचं ते पैसे कसं वाढवायचे असं त्या गेम मधून खूप सुंदर ते शिकवलं जातं. आता आपण जे वागतोय जीवनामध्ये, तो पण ऍक्च्युली गेमच आहे युनिव्हर्सचा. युनिव्हर्सच्या नजरेमध्ये काही पैसा बिसा काही मायने नाही ठेवत, त्याच्यासाठी तर तो कागदाची नोट आहे. नोट म्हणजे कागद आहे, तो कागदाचा तुकडा आहे. काहीच नाही, त्याच्यावर आपण नंबर छापले, आपण त्याच्यावर गांधीजी छापले, आपण त्याला कलर दिलं किंवा काही प्रिंट केलं, कागद ठेवला विशिष्ट प्रकारचं, जे काही करायचं ते केलं, आणि त्याला किंमत दिली की 500 रुपये म्हटलं तर इतकं सामान येते, 5 रुपये म्हटलं तर एवढंसं सामान येते. तर हे आपण किंमत ठेवली नाही, तर युनिव्हर्सल मध्ये काहीच नाहीये. तर युनिव्हर्सल मध्ये काय आहे, फक्त भाव आहेत, भावना. आणि त्याच्यामध्ये बेस्ट आणि मोठी भावना म्हणजे सेवाभाव. आणि ज्या वेळेस तुम्ही सेवाभाव म्हणजे तुमच्यात जागृत झालं, की आपोआपच तुमचा अहंकार विरून जातो. विरून जातो तो, तुम्हाला म्हणजे असं काही करावं लागत नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी हे सांगते की म्हणजे मेडिटेशन करताना श्वास असा घ्या आणि असं लक्ष केंद्रित करा त्या श्वासाकडे, की ते आपोआपच होऊन राहिलं, तुम्हाला काहीच नाही करावं लागत आहे. सी त्या पद्धतीने आपण ह्या ज्या शक्ती शिकतोय ना, शक्ती सगळ्या आपोआप आहेत. फक्त आपण त्याला ब्लॉकेजेस करून ठेवलेले आहेत. आमच्याकडे ना आज गणपती विसर्जन आहे सगळीकडे. तर आता सगळ्यात मोठा मोठा धांगडधिंगा चालू आहे. तर कदाचित तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड मधून डिस्टर्ब होऊ शकतो, आणि खूपच माझ्या घराजवळ आला ना तर मी थोड्या वेळ थांबून जाऊ. ठीक आहे. कारण आलेला आहे तो ते म्हणजे आमच्या घरासमोरूनच जातात, सगळं मेन रोड असल्यामुळे. तर आवाज येतोय का माझा तुम्हाला, की डिस्टर्ब होत आहे, की थांबून जाऊ थोड्या वेळ? आवाज क्लिअर येत आहे ताई. आवाज क्लिअर येत आहे. येतोय ना, चला येतोय तोपर्यंत मी पूर्ण घेते. आवाज येतो हा, व्यवस्थित आणि हे नाही डिस्टर्बन्स अजिबात नाहीये. डिस्टर्बन्स ना अजिबात नाही. चला ठीक आहे. अजून जवळ यायचंय. तर ठीक आहे, सेवाभाव समजलं. सेवाभाव जेव्हा आपल्यातला जागृत केला आपण, तर अहंकार पूर्ण विरघळूनच जातो. आणि खरंच आपलं अहंकार विरहित जीवनच म्हणजे अहंकार विरहित म्हणजे अहंकार नसलेलं जीवनच आपल्याला केंद्रित स्थानात ठेवायला पाहिजे. केंद्रित म्हणजे जिथे आपलं लक्ष आहे, सतत जागताना. अहंकार विरहित जीवन म्हणजे अहंकार नको असलेल्या जीवनावर आपण स्वतःला केंद्रित करायचं. आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं शिकतो आहे, करतोय. तर जेवढी क्लिअरिटी आली तितक्या इझिली तुमचा अहंकार निघून जातो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे नम्रता, म्हणजे ह्युमॅलिटी, म्हणजे माणुसकी. माणुसकी जेव्हा तुमच्यात आली, ह्युमॅनिटी जेव्हा जागृत झाली ना, तिथे अहंकाराला म्हणजे जागाच राहत नाही. अहंकार हा नेहमी मोठेपणा शोधतो. तुला माहितीये मी कोण आहे, मला किती लोक ओळखतात, अरे हार फुलं माझ्या गळ्यात पडलेत, तू काय सांगशील मला, इतक्या लोकांना मी शिकवलंय. हे खरं असेल, तुमच्याकडनं इतके लोकांना शिकवलंय, तुम्ही मोठंपणा घेतलंय, खरंच तुम्ही मोठा समाजामध्ये बदल केलाय. पण ह्या शब्दाने ह्या वाक्याने सुद्धा तुमच्यातला अहंकारपणा दिसून पडतो. आणि जसं अहंकार दिसलं, तसा पूर्ण चिखलाने तुमची जी काही
हे असेल, माहिती असेल, समोर येत असेल, ओळख ओळख म्हणतो आपण त्याला, है ना, पहिल्याच दिवशी शिकलं. तर ओळख आली की तुमचा म्हणजे चिखल तुमच्यावर थोपला गेला, तर तिथे तुमचा अहंकार आला, हे समजून घ्यायचं. पण जसं तुम्हाला समजलं, जाणीव आली, दृष्टी पडली स्वतःवर, तर लगेच अहंकार विरघळतो. विरघळायला बिलकुल वेळ नाही लागत, क्षणही नाही लागत. एका क्षणामध्ये मन बदलतं आणि एकदम आपण म्हणजे कोमल होऊन जातो, किंवा एकदम असं म्हणजे शांत होऊन जातो. सेवाभाव आपल्यातला निर्माण होतो की अरे, मी घेऊन कुठे जाणार आहे, द्यायचंच आहे ना, दे ना, काय फरक पडतो, थोडीशी मदत केली तर काय फरक पडतो. किंवा स्वतः थोडंसं लहानही बनलं, कोणी आपल्याला समजलं लहान, तर काय फरक पडतो. तर खरी नम्रता म्हणजे स्वतःला लहान मानणे नाहीये, किंवा इतरांपेक्षा आपण वेगळे आहो असं पण नाहीये. तर आपण सगळे एकच आहोत, ह्युमॅनिटी. जेव्हा मला जे होते आहे, मला जो त्रास होतोय तो त्यालाही त्रास होतोय, मला जी भावना आहे ती त्यालाही भावना आहे, किंवा आता आपण शिकतो आहे, आपण त्याच्यावर अभ्यास करतोय, आपण स्वतःला बदलतोय, म्हणून आपण भाग्यवान आहे, किंवा म्हणून आपल्याला समजते. पण त्या व्यक्तीला अजून समजलंच नाहीये, किंवा त्याचं अजून लक्षच नाहीये ह्या गोष्टीकडे, म्हणजे तो अजूनही झोपलेलाच आहे. मग झोपलेल्या लोकांना तुम्ही काय शिकवणार आहे, काय सांगणार आहे? काय डोळे उघडून उघडून तुम्ही कोणाला सूर्यप्रकाश दाखवू शकता का, की उठ रे, सकाळ झाली, सकाळ झाली, सकाळ झाली? नाही. तो किती पडदे उघडा, किती काही उघडा, पण जोपर्यंत तो त्याचे डोळे उघडणार नाही तोपर्यंत त्याला सूर्य दिसणार नाही. सेम हे जीवन असंच आहे. म्हणून आपल्याला आपल्या डोळ्यांनीच आपल्याला बघायचं आहे. तुम्ही दुसऱ्यांना त्यांच्या डोळ्यांनी तुम्ही दाखवू शकत नाही, की तुला डोळे आहेत तर तू बघ, तो बघ मला असं दिसते, तुला नाही दिसत का, असं बोलूच शकत नाही, म्हणजे सांगूच नाही शकत. आणि केव्हा सांगू शकतो, जेव्हा तो तयार असेल, की अरे बघ किती सुंदर सीन आहे, डोळे उघड, बघ इथे येऊन बघ, माझ्या जागेत बघ. आणि तो बघ म्हणेल, बघू बघू काय आहे, कुठे आहे. आणि मग अरे वाव, किती छान तुम्ही जे करताय माझ्यासोबत, है ना. मी तुम्हाला दाखवते की बघा बघा सूर्य आहे, बघा बघा, या लवकर उठा, लवकर या, ह्या वेळेवर येत चला बरं लवकर, तुम्ही सगळे कामं सोडतात, दाखवा दाखवा दाखवा. पण मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला खूप छान वाटतं. तर तेव्हा मलाही समजलं माझाही अहंकार कसा विरघळतो, कशी नम्रता येते, कशी ह्युमॅनिटी जागृत होते, आणि कसं काय आपण म्हणजे ना स्वतःला लहान समजायचंय, ना स्वतःला इतरांपेक्षा वेगळं मानायचंय, ना दुसऱ्यांना लहान समजायचं आणि मोठं समजायचंय. आपण सर्व एकसारखे आहोत. हे जेव्हा जागरूकता येते, तेव्हा तुमच्यामध्ये ह्युमॅनिटी किंवा नम्रता आपोआपच जागृती येते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्च्युली समजल्या ना, ह्या आपोआपच येतात तुम्हाला. असं ए नम्रता निघ बाई बरोबरती, आता वाग ग बाई, किंवा मग नम्रपणे कोणाशी बोललं तर हा आता मी नम्र झाले. नाटक आहे हे सगळं. आपण म्हणतो नाटक करू नको, तुला चांगलं जशी बोलते तशीच बोल, चांगलं आहे. बोलतो ना आपल्याला ते कसं तरी वाटतं, कोणी म्हणजे असं बोलायला लागलं तर सेम तसंच आहे. तर हे सगळं इतकं आपोआप येते की जसं काही आपण श्वास घेतोय तसंच आपोआप आहे हे सगळं. फक्त हे आपल्या बाहेरचा जो अहंकार असतो, किंवा ज्या काही गोष्टी आपल्या खोट्या आपल्याला समजलेल्या आहेत, मान्यतामध्ये आहोत आपण, त्या विरघळल्या की तुमचं चिखल विरघळलं. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे खरी नम्रता म्हणजे स्वतःला पण लहान नाही मानायचं आहे, आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळं पण नाही मानायचं आहे आपल्याला. म्हणजे खूप मोठंही नाही, खूप लहानही नाही, मी जशी आहे तशीच ती आहे. फक्त मी सकाळी लवकर उठली, मला सूर्य दिसला, तो अजून झोपलेला, त्याला अजून उठलेलं, तो उठेल तर बघू. आणि नाही उठला तर तो त्याचं नुकसान आहे, त्याला इतकी सुंदर पहाड नाही दिसत आहे, चल ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर नंतरचा पॉइंट आहे, चौथा पॉइंट आहे तो, सतत जागरूकता ठेवणं, म्हणजे अवेअर इन ऍक्शन. म्हणजे ऍक्शन मध्ये आता हे जे समजलं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, पण त्याला प्रत्येक ऍक्शन मध्ये, प्रत्येक क्षणामध्ये जागरूकता आली पाहिजे. तर अहंकार परत कधीही येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. असं नाही की आज मी तुम्हाला शिकवलं आणि तुम्हाला खूपच छान वाटलं, पटलं ते अगदी, आता तुम्ही कराल असं वगैरे, असं बिलकुल करू शकाल. 100% मला गॅरंटी आहे. कारण एकदा बुद्धीने समजलं तर ते ऑटोमॅटिक येतं. पण तो अहंकार परत येऊ शकतो, कारण आपण राहतोच असं समाजामध्ये. एखादा शिकला पण हजारो लोक अजून शिकलेले नाही आहेत, तर ते हजारो लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एकटेच शिकले, तर मग पॉवर कोणाची जास्त होईल?
लोकांची होऊ शकते. त्याच्यामुळे मग तुमच्यामध्ये येऊ शकतो अहंकार परत. तर हा अहंकार असा आहे की हा परत येऊ शकतो. पण आपल्याला ही जी गोष्ट शिकलं त्याच्यासाठी आपल्याला जागरूक राहणं महत्वाचं आहे. तर दुसऱ्यांना शिकवायचं नाहीये, स्वतःच्या कर्तृत्वामधून आपल्याला ते दिसलं पाहिजे. दिसतं आणि ऑटोमॅटिक दिसतं. तर प्रत्येक कृतीमध्ये विचार करा की ही माझ्या अहंकारामधून येत आहे की माझ्या प्रेमामधून येतोय. जसं याचा अर्थ असा पण नका समजू की आता मी तुम्हाला म्हंटल की ते झोपलेले आहे, आपण जागलो आहे, तर आपणच जे करायचं. जसं आपलंच बाळ असेल झोपलेलं असेल तर आपण झोपू देऊ का? आपण त्याला जबरदस्ती उठवू, अरे बघ किती सुंदर सूर्य, अरे बघ याला प्रकाश म्हणतात, अरे त्याला उठून उठून बिलकुल पाणी टाकू, हे करू, त्याला जबरदस्ती करू, त्याला काहीतरी खायचं लोभ दाखवू, है ना, काहीतरी करून त्याला मग चिमणे दाखवू, पक्षी दाखवू, काहीतरी करून त्याला सवय लावू. कारण त्याच्या मागे आपलं काय आहे त्याचाही जागरूक करणं हे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक कृतीमध्ये जरी आपण त्याला अहंकार दाखवतो आहे, पण तो अहंकार प्रेमातून आहे का? की माझ्या म्हणजे म्हणजे काय म्हणतात, प्रेम प्रेम म्हणजे जे मी सांगितलं निस्वार्थ प्रेम. निस्वार्थ प्रेमामध्ये अहंकार नसतो तो. पण कधी कधी प्रेमाच्या माध्यमातून आपण जबरदस्ती करतो आणि आपल्याला असं वाटतं, आणि मग नंतर मग आपण बोलतो, या पोरं मोठे झाले की त्यांना बघ इतकं शिकवलं, इतकं हे झालं, पोरं आता आजकालचे पोरं कोण गिणतात का कोणाला, तर मग तिथे अहंकार आहे. हा तुमचा प्रेम नाहीये. पण लहानपणी त्याला शिकवण्यासाठी तुम्ही थापडतोबड केली असेल, त्याला ऐकत नाही माझं, तू असं नाही असं नाही म्हटलं असेल, तर तो अहंकार नसतो. तो असतो प्रेम असतो. कारण त्याच्या मागे इंटेन्शन काय की आपल्या मुलांना योग्य शिक्षण मिळावं, त्याचं आयुष्य चांगलं जावं, त्याच्यासाठी सगळं हे असतं. तर अशा पद्धतीने प्रत्येक कृती तुम्ही दिवसातनं जीही कृती करत आहात, छोट्या छोट्या का असे ना, तर ते आपल्या अहंकारामधून येतो की आपल्या प्रेमामधून येतोय, तर ते बोललंच खूप जरुरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग म्हणजे ही जी अवेअरनेस असते ना तुमच्यामध्ये, हा तुमचा अहंकार नाही वाढू देत कधी तुम्हाला. हे म्हणजे लक्षात ठेवायचं की अहंकार तर हा कधीही परत येऊ शकतो, हे माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला जागरूक राहणं लक्षात ठेवणं म्हणजे महत्वाचं आहे. आणि त्या जागरूक राहण्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा की मी हे जे काही बोलते आहे किंवा मी ही जे काही क्रिया करते आहे, ती ही गोष्ट माझ्या प्रेमातून आहे की अहंकारातून आहे. आणि जसं तुम्हाला अहंकारातून दिसलं तसं तो अहंकार परत ढासळून जाईल. ठीक आहे, विरघळून जाईल. आणि शेवटचा पॉइंट आहे की प्रेम किंवा शांततेमध्ये जगणं. जेव्हा तुम्हाला अहंकार येत नाही ना, म्हणजे अहंकार म्हणजे तुमचं विरघळून गेलं ना, तर तिथे फक्त तुमच्या आतमध्ये शांतता आणि प्रेमच असते. आणि ती तुम्हाला म्हणजे अशी जाणवते, असं म्हणजे विनाकारण खुशखुश आनंद, चेहऱ्यावर स्माईल राहणार, किंवा कोणाशी पण स्वतःहून बोलणार, किंवा हंबल परिस्थितीत राहणार, अगदी की येस येस हो हो या या नमस्कार बिलकुल असं. म्हणजे हे दिखाऊ नाही राहणार, हे आतूनच तुम्हाला येणार आहे. आणि अशा जीवन जेव्हा आपलं झालं, जिथे शुद्ध प्रेम म्हणा किंवा शांतता पसरवण्याचं, कोणी आपल्याजवळ काही सांगितलं तर त्याला आपण पॉझिटिव्हलीच बोलणार किंवा त्याचे चांगले गुण खोदून काढणार आणि त्याच्याशी बोलणार, म्हणजे त्या व्हायब्रेशन्स मध्ये आपण राहणार. हे इतकं आपोआप होतं की तुम्हाला स्वतःलाही म्हणजे समजणार नाही की मी असं काही करते वगैरे म्हणून. म्हणजे त्याच्यात नाटकबाजी दिसत नाही, तुम्हाला समजत नाही. तर आणि अशा जीवनामधून मग तुमचं जीवन असं झालं तर इतर लोकही तुमच्या जीवनापासून प्रेरित होतात. आणि ते एक तुमचं जीवन म्हणजे एक प्रकारचं स्वतःमध्येच दुसऱ्यांसाठी एक शिक्षण बनतं. म्हणजे तुम्हाला शिकवावं नाही लागत, तुम्हाला सांगावं नाही लागत, तुम्हाला बोलावं नाही लागत की मी अशी वागते किंवा मी असं करते. हे तुमच्या वागण्यातूनच दिसतं आपोआपच. जे मी आपण म्हणतो ना व्हायब्रेशन, जसं आपण रेखी देतोय दुसऱ्यांना, म्हणजे काय करतोय, प्रेम देतोय त्यांना, शांतता देतोय त्यांना, आशीर्वाद देतोय आपण, त्यांना एक ग्रॅटिट्यूडची भावना देतो आहे. त्या भगवंताला एक म्हणजे त्याला एक काय म्हणतो मेसेज आपल्याकडनं पोहोचवतो आहे. आणि त्यांना कसं काय म्हणजे म्हणजे हो छान वाटलं, बरं वाटलं. आजच मला सकाळी एक मनोज खैरे म्हणून त्यांचा म्हणजे फोन आला की तुम्ही दिलेली देखील खरंच माझ्या बहिणीसाठी काम करते, खूप खूप धन्यवाद, असं तसं. म्हणजे असे रोजचे फोन असं याच्यासाठी असतात, रेकीसाठी वगैरे असे. तर किती म्हणजे असं वाटतं की खरंच आपण असं काय मेहनत करतोय, काय असं करतोय. पण यार जेव्हा आपण रेकी देतो तेव्हा असं कम्प्लिटली असं विरून जाते. तिथे नंदिनी राहतच नाही ती. आणि तिथे म्हणजे फक्त नंदिनीच राहिली, तर मग तर पैसा काय काहीच नाही दिसत, नुसतं पीस आणि लव की भगवंता
शांतीने यांना जो आहे मार्ग त्यांच्यासाठी क्लिअर कर. यांना म्हणजे असं प्रकाश दे, प्रकाश दाखव, यांच्या जीवनामध्ये बदल कर. तर हे जेव्हा आपण म्हणजे स्वतः आतमध्ये आपण प्रेमात किंवा शांततेत जगतो, तेव्हा आपण हे दुसऱ्यांना सहजच आपलं जीवन एक दुसऱ्यांसाठी शिक्षणच बनतं आणि प्रेरित होतात लोक. तर अशा पद्धतीने म्हणजे अहंकार विरहित आपलं जीवन होतं. एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, खूप सुंदर म्हणजे हे असं आहे की म्हणजे की एकदा एक नदी समुद्राला भेटायला निघाली. एकदा एक नदी समुद्राला भेटायला निघाली आणि तिला म्हटलं की मी किती महान आहे, इतक्या गावाला पाणी देत देत जाते. है ना, म्हणजे तुम्हाला कल्पना येते ना, नदी वाहत वाहत ती शेवटी कुठे समुद्रामध्ये जाते, म्हणजे ती भेटायलाच जाते जशी. पण जेव्हा ती समुद्रात शिरते तर ती नदी नाहीशी होऊन जाते. ती नदी कुठे राहते, ती समुद्राचा भागच होते. तसंच आहे की अहंकारासह जेव्हा आपण राहतो, जगतो, तर आपण एका नदीसारखे असतो. नदी म्हणजे मर्यादित असते, वेगळी असते, गावागावातून जात असते. पण त्या गावागावातून जातात तर तिचं नाव पण बदलतं, तिचं रूप पण बदलतं. कधी खूप घाण होते, कधी कुठे कमी असते, कधी खूप जास्त असते. तीच नदी कोणत्या गावाला उद्ध्वस्त करून देते तर कोणत्या गावाला पाणी पाजते. म्हणजे एकच नदी, पण ते जेव्हा शेवटी वाहत वाहत जाते आणि अनंत महासागरामध्ये एकरूप होते, म्हणजे एकत्र येते, तेव्हा ती एकरूप होऊन जाते. म्हणजे ती त्या समुद्राचा भाग होऊन जाते. तेव्हा ती नदीचं नावही नाही राहत आणि काहीच नाही राहत अस्तित्व तिचं, खारं पाणी होऊन जातं. जसं काल तुम्हाला जर जगायचं असेल त्या समुद्रामध्ये, तर त्या भगवंताने तुम्हाला मिठाचा एक पुतळा बनवला आणि आता म्हणाले की जा तू समुद्राच्या आतमध्ये आणि बघ काय समुद्र आहे. तो जसजसा त्या समुद्रामध्ये जातो तसतसा तो विरघळून जातो आणि खूप मिठाचा पुतळा राहतच नाही आणि तो समुद्र बनून जातो. सेम तसं जेव्हा आपण अहंकारा विरहित जगणं शिकतो ना, तर आपण असंच महासागराशी एकरूप होऊन जातो, त्या अनंत महासागराशी एकरूप होतो. तर ह्याच पद्धतीने आपल्याला असं एकरूप व्हायचं आहे त्या ब्रह्मांडाशी, त्या महासागराशी, त्या समुद्राशी. आलं लक्षात? तर आजपासून आपण हा एक नेहमीसाठी सराव करायचा आहे. म्हणजे इथे संपलं असं मी म्हणणार नाही, इथं तुमचं सुरुवात झाली जगण्याची. तर इथून आता तुम्हाला रोज सराव करायचा आहे. रोज म्हणजे केव्हापर्यंत? मरेपर्यंत. तुम्हाला कोणी विचारणार नाही होमवर्क झालं का. आता जोपर्यंत क्लास होता तोपर्यंत मी म्हणते तुम्हाला शेअर करा, शेअर करा, होमवर्क केलं का. याच्यानंतर तुम्हाला कधीच कोणी विचारणार नाही की होमवर्क केलं का. पण हे तुमचंच मन तुम्हालाच विचारायचं आहे, होमवर्क केलं का. आणि प्रत्येक निर्णय घेताना होमवर्क म्हणजे कोणतं करायचं आहे, म्हणजे ह्या गोष्टीचा सराव करायचा आहे की आयुष्यातला कुठलाही निर्णय, छोटा असो मोठा असो, इव्हन म्हणजे मी शेजारीच्या घरी जाऊ का, मला त्या मग तिथे बोलताना आपण काही तरी बोलतो किंवा एकमेकांच्या ते एखादी सेंट असेल तर तिच्याबद्दल बोलतो, तोंडातून शब्द निघाल्याबरोबर म्हणजे प्रत्येक निर्णय घेण्याच्या आधी स्वतःला विचारायचं की हे मी जे बोलते आहे ते माझ्या अहंकारातून येते आहे की माझ्या प्रेमातून येते आहे. आलं लक्षात? अहंकार म्हटलं तर तुम्ही नदी आहात आणि प्रेम म्हटलं तर तुम्ही समुद्रात आहात. ती नदी समुद्रामध्ये एकरूप झालेली आहे. तर तुम्हाला समजायचं आहे की तुम्हाला तो महासागर समुद्र बनायचा आहे की नदीच बनायची आहे. कारण नदी कधी पहाडावरून पडते, तर कधी धडधड धडधड करते, तर कधी शांत वाटते, तर कधी आटून जाते, तर कधी घाण पाणी बनतं. पण समुद्र मात्र कधीच आटत नाही. तो नेहमी लाटांच्या याच्यामध्ये विरघळ म्हणजे हे स्वच्छ म्हणजे सगळ्यांना एकरूप करून घेतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला सतत म्हणजे असे प्रश्न जेव्हा स्वतःला तुम्ही विचाराल तर तुम्ही स्वतःला अहंकार विरहित ठेवू शकाल. हा प्रश्न तुम्हाला नेहमी अहंकाराला सोडायला बाधित करेल. तर कारण का बरं? तर अहंकार विरघळल्यावर
आपण आपलं जीवन अधिक प्रेमळ, अधिक शांत आणि अधिक नम्र होत असतो. स्वीकार भावना किंवा सेवा भाव किंवा नम्रता किंवा ही जागरूकता, हे सगळं काय आहे? आपल्या अहंकार विरहित जीवनाचं आधार आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. स्वीकार, सेवाभाव, की मला जे समजलं ते मी इतरांना कुठल्याही रूपाने मदत करेन. मदत म्हणजे किंवा सेवाभाव म्हणजे फक्त पैसा म्हणून नाही. ब्रह्मांडाच्या नजरेने पाहिलं तर पैसा काही चीजच नाही आहे. पैसा कागदाचा कागदाचा तुकडा आहे त्याच्या नजरेने पाहिलं तर. भावना, सेवाभाव म्हणजे भावना. नम्रता, नम्रता म्हणजे मी माझ्या डोळ्याने जे बघते ते त्यांच्याच डोळ्याने ते पण बघू शकतात. म्हणजे मीच सांगेल म्हणून ते तसंच असेल असं नाही. ते त्यांच्या नजरेने जे दिसतं ते त्यांना, म्हणजे निसर्गाने सगळ्यांना डोळे दिलेले आहेत, सगळ्यांना कान दिलेले आहेत. सगळे आपापल्या नजरेने बघतात, आपापल्या कानाने ऐकतात, आपापल्या जिभेने बोलतात, आपापल्या जिभेने टेस्ट घेतात. त्यांची जागरूकता वेगळी वेगळी असते. ही जागरूकता म्हणजेच अहंकार विरहित जीवनाचा आधार आहे हे सगळं. आणि खरं अध्यात्म म्हणजे आपण म्हणतो आध्यात्मिकता जागरूक होणं किंवा स्पिरिच्युअल अवेकनिंग होणं म्हणजे काय होतं? तर रोजच्या जीवनामध्ये अहंकाराशिवाय जगणं. जगू शकतो का? बघू आता, ठरवून तर बघा, करून तर बघा. आणि जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही. ठीक आहे. तर चला आपण करूया आता मेडिटेशन. ठीक आहे. चला 1 मिनिट मी तुम्हाला शेअर करते. शेअर झाला, शेअर झाला. येस. शांतपणे बसा, डोळे बंद करा, आपल्या श्वासाकडे बघा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. ती सहज, ती आपोआप. काहीही प्रयत्न करायचा गरज नाही, काही जोर लावावा लागत नाही, काही जागरूक ठेवायची गरज नाही. कुठली ही शक्ती आहे जी तुम्हाला आपोआप श्वास घेऊन देते आणि तुम्हाला जिवंत ठेवते. त्याच शक्तीला आज आपण जागृत होतो आहे. स्वतःला विचारा, मी कोण आहे? प्रत्येक श्वासासोबत जाणवा स्वतःला, मी शरीर नाही, मी विचार नाही, मी नाव नाही, की मी ओळख नाही.
प्रेम आहे, मी शांतता आहे, मी साक्षी भाव आहे. स्वतःला साक्षी भावाने बघा. साक्षी भावात अहंकार टिकतच नाही. सारं काही स्वीकार आहे, कारण अस्वीकार फक्त शरीराचा खेळ, मनाचा खेळ, नावाचा खेळ, आपल्या ओळखीचा खेळ. समज येते. साक्षी भाव म्हटलं तर अहंकार विरहित जीवन असतं. एनर्जी जो साक्षी भाव आपल्या आतमध्ये आहे तोच इतरांमध्ये आहे. आणि हे जेव्हा जागृत होतो तेव्हा आपोआप सेवा, मदत, योगदान जागृत होते. आणि हे जागृत झालं तर अशा जीवनामधून सारे लोक, इतर लोकही प्रेरित होतात आणि तुमचं जीवन एक इतरांसाठी शिक्षण बनतं, उदाहरण बनतं. आणि तसेच आपण अहंकार म्हटला तर नदीसारखे असतो, म्हणजे मर्यादित किंवा वेगळे. पण जेव्हा अहंकार विरहित झालं तर आपण त्या अनंत महासागराशी एकरूप होतो. महासागरामुळेच ढग बनतात, ढगामुळेच परत साऱ्या पृथ्वी तलावर पाऊस पडतो, पावसामुळेच वनस्पती उगवते, माणूस जगतो, प्राणी जगतात, सारी सृष्टी हिरवीगार होऊन जगते. परत पाणी, परत नदी तयार होते, नदी परत सागरात मिळतात. असा सारा गोलाकार प्रकार बनत जातो आणि आपण अहंकारामध्ये अडकून पडतो. आता आपल्याला आपल्या ऊर्जा किंवा आपल्याला आपली ओळख इथेच थांबवायची आहे. प्रत्येक श्वासासोबत स्वतःला जाणवू द्या की मी शरीर नाही, मी विचार नाही, मी नाव नाही, की मी ओळख नाही, मी आहे फक्त साक्षी भाव. साक्षी भाव म्हणजे प्रेम, शांतता, अनंतता. सर्व बाउंड्रीज संपून जातात. जे मी आत आहे तेच मी बाहेर आहे, जे बाहेर आहे तेच आत आहे. आजच्या साक्षीभावातून कल्पना करा की तुमच्या हृदयातून आता प्रेमाची ऊर्जा बाहेर पडत आहे, शांतीची ऊर्जा बाहेर पडते आहे.
सुगंधासारखे किंवा प्रकाशासारखे तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या साऱ्या विश्वात, तुमच्या हृदयातूनच ती ऊर्जा बाहेर पसरत आहे. शुद्ध प्रेमाची ऊर्जा बाहेर पसरत आहे. तुमच्या शब्दातून, तुमच्या विचारातून, तुमच्या शारीरिक हालचालीतून, तुमच्या असण्यातून, तुमच्या नसण्यातून फक्त प्रेमाची ऊर्जा बाहेर पडते आहे. कारण तुम्ही आहात साक्षीभाव, तुम्ही आहात प्रेम, तुम्ही आहात शांतता. त्या महासागरात, महाब्रह्मांडात तुम्ही एकरूप झालेले आहात. आतापर्यंत नदी म्हणून वाहत होते, आता त्या ब्रह्मांडात, त्या समुद्रात, महासागरात एकरूप झालेले आहात. तर ते तुमच्या पेशी पेशींमधून प्रेमाचा सुगंध, प्रेमाचा उजेड पसरतो आहे. नक्कीच आता वातावरणाप्रती अवेअर व्हा. आपल्या हाताची दोन्ही बोट एकमेकांवर घासून हलकेच डोळ्यांवर ठेवा आणि हलकेच डोळे उघडा. वा, खूप छान, छान मेडिटेशन केलं. थँक्यू. आणि आज आपला इथे अहंकार हा सब्जेक्ट संपतो आहे. पुढच्या वेळेस आपण नवीन सब्जेक्ट घेऊया. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.